हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज पप्पा, आजी, मामा सर्वजण चालले आहेत तिकडे गावाला, जिकडे आम्ही काल गेलेलो. मंदिर होतं तिकडे, कारण उद्या पूजा आहे. माझा लॅपटॉप, पप्पा का फोन आया. हॅलो. अरे थांबा, नाही आजी येते. सीएनजी भरून या. इथूनच आहे, खालून आवाज येतोय तरी कॉल केलाय. फोनवर अलग आवाज येतोय, खालून अलग आवाज येतोय यांचा. हा बोलली. मी आज हेअर वॉश केलाय. माझी केस खूप जास्त चांगली झाले ते प्लिक्सनी असं वाटतंय मला. म्हणजे नॉट्स नव्हते होत आणि आज मी हेअर वॉशच केलाय फक्त. अजूनपर्यंत नॉट्स काढले नाहीत. आणि त्या दिवशी जेव्हा मी हेअर वॉश केले तेव्हा माझी केस कशी होती. आणि हे बंद. हां, सो आता मला एक म्हणजे मला एक असं, मी तुम्हाला सांगू की नको सांगू यार. ठीक आहे, चला मी तुम्हाला सांगते. सो मला आजच एक क्रिएटर, माझी केसांमध्ये खूप हात चाललाय ना. ठीक. सो आजच मला एक ना क्रिएटरचा मेसेज आलेला. म्हणजे तुम्ही तिला ओळखत असाल, नाव घेऊ नको किंवा माहीत नाही, पण ठीक आहे, आता सध्या नाही घेत. आणि सो तिने मला एक लाईव्ह ॲपबद्दल सांगितलं, जिकडे मी लाईव्ह येऊन अर्न करू शकते. आणि हे काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. हा क्रिएटर्ससाठी आहे वाटतं ॲप, मला माहीत नाही. मी आत्ताच त्याच्यावर लाईव्ह जाणार आहे. सो बघू मला जमतंय नाही जमत आहे ते नक्की कसं आहे कसं नाही आहे. मला हे सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे मला काही माहिती नाही आहे. पण तरी मी तुम्हाला सांगते एक हलकं असंच वरच्या वर. आणि म्हणून मी एवढी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. नाही तर एवढ्या टाइमपासून मी इथे तरी एवढी रेडी होत नव्हती. आजी, पप्पा, मामा आणि दुसरी आजी ते सर्व गेले आहेत तिकडे मंदिरात, जिकडे आम्ही काल गेलेलो ना. कोणतं होतं ते मंदिर, विसरली मी. जिथे मी हरवलेली कोक घेतलेला तिकडे. सो तिकडे उद्या पूजा आहे. म्हणजे आमच्या घरचेच करतात तिकडे पूजा. म्हणजे माझ्या आजीचं पप्पांचं गाव आहे ते. म्हणजे पप्पांचं गाव नाही, हे माझ्या आजीचं गाव आहे. आणि मी तिकडे कितीतरी वर्षानंतर जाणार आहे. म्हणजे हर वर्षी या लोक कोजागिरीला इथे पूजा असते, पण मी कधी आली नाही आहे. सो हे फर्स्ट टाइम मी आली आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे माझा हा इथे सर्वांसोबत. आणि मी उद्या साडी घालणार आहे. आणि रोशनी येतेच आहे, ती बसमध्ये बसली आहे. ती आता जशी स्वारगेटला येईन तशी मला कॉल करेन, मग आम्ही तिला घ्यायला जाऊ किंवा तिला त्या बसमध्ये, जेजुरीच्या बसमध्ये बसून सासवडला उतरायला सांगू. सासवडमध्ये आम्ही राहतो, सहारा सिल्वरमध्ये. सांगून काय चुकीचं तर नाही ना हे. हां ठीक आहे, एवढं काय. तसं पण इथे आम्ही राहत नाही, आम्ही असं इथे कधी कधीच येतो. म्हणजे जास्त तर काका काकी आजी वगैरेच येत असतात. आणि जरी कोण इथे आजूबाजूला आलं असेल आणि ज्याला इथे राहायचं आहे, म्हणजे अजून जवळच आहे आणि एक दिवस अजून थांबायचं आहे तर घर तर येऊन थांबतात मग इथे आमचे फॅमिलीमधले. सो आता मी लाईव्ह जाणार आहे आणि मग मी नंतर चालू करते. बाय. केस खूप मस्त वाटत आहेत ना. थोडेसे फ्रीजी आहेत कारण हेअर वॉशच केलाय ना, अजून बाकी काही केलं नाही आम्ही. बाय. आता मी त्या लाईव्हवरनं आली आणि मी म्हणजे मला झालं 2-3 घंटे झाले. नाही 1-2 घंटा झाला असेल लाईव्ह वगैरे करून. लाईव्ह माझं मॅक्सिमम आय थिंक माझं मिनिमम मॅक्सिमम काय होतं, 1 घंटा झाला असेल माझा लाईव्ह करून. म्हणजे बंद करून चालू करून, बंद करून चालू करून. ते दिवसात ना मला 3 घंटा तरी करायचं. मग मला त्याच्यामध्ये 3 आणि अर्धा तास द्यायला लागेल. तेव्हा जाऊन मला काहीतरी मंथ एंडला भेटेन. तर मी हे ट्राय करते, बघू 1 महिना करून मला जमतंय काय. कारण मी आता इथे पुण्याला आहे म्हणून मी फ्री आहे. नाहीतर मी जर मुंबईला गेली तर तुम्हाला माहिती आहे मी किती बिझी असते. मी बिझी नसते पण मी बिझी असते.
आणि आता घरी कोणच नाही आहे, आपले कंटाळा येतोय. आणि रोशनी आता लोणावळ्याच्या घाटामधनं उतरलेली आहे. तिने मला आता जस्ट लोकेशन पाठवलं, तर आता जाऊन मी बघेन. आणि मी आता जरा खाली एक राऊंड मारून येऊ असं मन करतंय माझं. पण मी इथे कुठेच गेली तर मी हरवून जाईल, कारण मला रस्ते लक्षात नाही राहत. आणि इथे रस्ते तर खूप अलग आहेत भाई, मला नाही समजत, खरं नाही समजत. आणि आता तर इथे बिल्डिंग बनते. इथे सहारा सिल्वर माहिती आहे एवढं. तिथं फोन पण आहे माझ्याकडे, फोनला चार्जिंग पण नाही. फोनला चार्जिंग करते आणि मग चालू करते माझा ब्लॉग. बाय. आता आजीने मला हार लावायला सांगितलेलं, ते पहिला काम करून घेते मी. आणि हे हार छोटा आहे, तर आजी बोललेली आतमध्ये धोरा आहे. धोरा नाही. अयो कसं तो गात आहे ना. दुखला माझा हात. आता याला बांधते ह्याच्यासोबत असंच ना. अजून कसं करू मग. आजी बोलत होती मला चल चल चल, पण मला हे लाईटचं करायचं होतं ना. दिमाग तो हे अपने में थोडासा. चला हारच घातलाय, एवढा काय ओव्हर ॲक्टिंग नको करूस. आसमान म्हणणं नाही तोडून आणलंयस काय. म्हणजे असं काय झालं ना, मी स्वतः बोलून टाकते, कारण अजून कोण आहेच नाही ना इथे बोलायला. तर मग मी ते काम पण करते. मल्टी टॅलेंटेड. कोण आहे मी एकदम. झालं आता ते बांधतो कसं. हे तर मोठं झालं रे. इथं अरे एकदम मेजरमेंट बराबर आहे माझी. नाचायला लागते हार लावून पावसाची. फिर भगवान तो टपली मारेगा ना नीचे आके. समजत नाही एवढ्या मोठ्या घरी मी काय करू. मला तर कधी कधी वाटतं नाही बघा. मी आता हॉलमधनं आली. आता मी यावाल्या बेडरूममध्ये गेली. ठीक आहे, हा वाला बेडरूम. इथे मस्त गॅलरी पण आहे. ठीक आहे, खूप मोठी. जिकडे फक्त आता कपडे सुकतात आहे, जिकडे सिर्फ कपडे सुकेंगे. आणि अजून एक बेडरूममध्ये आली मी जस्ट नाव. आणि हा वाला बेडरूम पण तेवढाच मोठा आहे, पण ह्याला गॅलरी नाही आहे. एक हे आहे विंडो. इथे एक वॉशरूम आहे. इथेच होते ना, इथूनच दाखवलं पाहिजे होतं, पण इथे पण एक वॉशरूम आहे. आणि हा एरिया खाली आहे. या बेडरूम आणि किचन आणि हॉलच्या मध्ये जे आहे ती ही जागा, जिकडे मशीन आहे, हे आहे आणि एक मिरर आहे छोटंसं. आणि हे काकीने बांधलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते किचन. इथे 4 फॅमिली झोपू शकते किचनमध्ये. किचनमध्ये 4 फॅमिली झोपू शकते. एवढं मोठं किचन आहे आणि खूप मस्त. कधी कधी वाटतं ना एकटीच खूप लांब, खूप जास्त लांब असं एक घर घेऊ आणि एकटी राहू. फुल चिल. किसी का टेंशन नहीं, किसी का रोना नहीं, किसी का धोना नहीं, किसी का काम नहीं. आता मी सर्व जे लाईटी लावून दिवाळी बनवत होती ते बंद करून टाकते लाईट. काकाने बघितलं तर ओरडते मला. सिर्फ चिल्लाएंगे नहीं तो मारेंगे भी. आणि आता फोन चिपका दिया है उलटा. ठीक आहे, अजूनपर्यंत मी माझे केसांचे नॉट्स नाही काढलेत, पण आणि आहेत पण नाही आज. म्हणजे थोडेसे असतीलच, ते उद्या मी करेन. आणि केस खूप जास्त सॉफ्ट, स्मूथ आणि सिल्की झाले आहेत माझे. खूप झालं आता बाय. परत येईन मी थोड्या वेळाने. जसं मला कंटाळा येईल तसं मी येईन. येऊ नका अजिबात. आता आम्ही बनवलंय रात्रीचं जेवणाचा टाइम झालाय आता. आणि आम्ही सांडगे बनवतोय. आम्ही नाही, हे बनवणार.
हे भाजून घेतलंय हो तळून सॉरी भाजून नाही मस्तपैकी कांदा पण फ्राय वगैरे आता आणि बाहेर फक्त कालवा खालपर्यंत आवाज येतोय सर्व मी आता खाली राऊंड मारायला गेली ना खालपर्यंत आवाज येतोय सर्वांचा लोकांमध्ये बरं झालं लोक एकच हप्ता येतात राहायला कायमचा राहत नाही मला पागल करून टाकतील लोकांना इकडच्या किती शांत बोलावं लागतं बाई माझ्या मला ना शनी शनी आठवणी चिव तुझी मला आवडतं बोलणार बोला बोला तुम्ही पण बोला मला आवडत नाही अशातला प्रकार नाही तू बाहेर गेला तू सारखी चू 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 हे सॉफ्ट कसं होतं थोडं पाणी घे ना मला मी अशी सांगू करते तू उद्योग करणार मला माहिती आहे ना बाई तू उद्योगपती आता पाणी सांडलं काल एक ग्लास फोडला मामाच्या चष्मा पाडला कुठला झाला नाही मी वाचली तर थंडी त्याच्यात पाणी सांग खटपटी आहे बाबा उद्योगपती काय कांदा टोमॅटो तर टाकला फक्त आणि हे टाकायचं ना मग मसाला पण आहे ना हाय इथे आहे मसाला हळद टाकते का तू मसाला हळद टाकते ना हळद हा टाका ना थोडीशी टाकू मी ते कुठे बाई खाऊन झाला चिकन खाऊ हळद टाकलं का हळद आहे ह्याच्यात आहे मला फक्त माहिती आहे सर्व कुठे काय आहे येत काय नाही बनवायला मसाला पण टाकू हे बघा एवढा घाई घाई लागली एकदम कुठेतरी व्हायचं असं तिखट नाही करायचं तुझ्या हाताने तिखट नाही ना नाही बस हा बस झालं ना एवढा की अजून टाकू थोडंसं बाई तुम्हाला तिखट लागत तसं हा तिखट तर लय आवडतं पप्पाला पण मला पण एवढं इझी आहे यार हे बनवायचं फार इझी आपण अंड्याची बुर्जी कसं बनवतो हा तेच करते माझ्या गावाला गेली का नाही भाऊजा विचारते काय करू म्हणजे कांदे असेल तर काढा त्याला लगेच बनतं पण बन भी गया 5 मिनिट मग मैं पाणी पण टाकायचं किती लिटर आहे अरे तेच करते पप्पा किती लिटर दूध आहे हे 10 लिटर दूध आलंय आताच आमच्या घरात कालवा 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 फेकून टाकते हे सगळं ठेव मधून सगळं व्यवस्थित एकदम तू तुझा बाप करेल तिचा नंबरवर पैसे फेक डाला फालुदा फेक डाला 9 लिटर दूध आलंय आमच्या घरात 9 लिटर दूध कारण उद्या आम्ही त्या मंदिराच्या इथे जाणार आहे कारण उद्या काय
कोजागिरीची पूजा. पौर्णिमा रे. पौर्णिमा म्हणून देवीची पूजा असते. देवीची पूजा म्हणजे आज येते पण आम्ही उद्या करणार आहे ना बाबा. तसं नसतं. तसं नसतं. आज मसाले वाढू शकत. परस नाही समजलं. मी करायला जाईन पण जाऊ द्या. कर ना माझं. मी एक करायला जाते 2 होते माझ्याकडनं रोज. जर झालं असेल तर एक करते को जानो. अरे एक अशी ठेवायची एक तशी ठेवायची म्हणजे सरकत नाही ना. अरे पप्पा आता नाही सगळं आता नाही त्याच्यात काय एवढंच असतं 9 लिटर. झालं ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे बॉक्स फेकू नको. या बॉक्स मध्ये घेऊन जायचंय. हा बॉक्स फेकू नको. सतीश तुला त्या मीटिंगचा नंबर का त्याला हे सगळं करून मीटिंगचा नाही द्यायच्या आईचा सोनूला पाठवा. सोनू आठवलं पप्पाला स्कॅनर करून ना. मी नाही जात गेलो बघा. तुझा माहिती 1 2 3 4 5 मग काका काय 2 बाय 8. नंतर असा 2 बाय 8 जीव. तू इथं उभा राहा. आता आम्ही निघालोय रोशनीला घ्यायला. मी आणि पप्पा ती आता सासवड बस स्टॉपवर आली आहे. तर आम्ही 5 मिनिटात तिकडे पोहोचणार आहे. आता 5 मिनिट निघते चला 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 चला. जरा गाणं बिना बोला 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 बोला. ते घेते बोला समज. आता रोशनी जस्ट आली. आता मला या अँगलनी काढायला नाही जमत आहे. रोशनी तिकडे गाडीत बसली आहे. तिला जस्ट आम्ही उचललं आणि पप्पा इथे चिकन घेत आहेत तिच्यासाठी.